नमस्कार, मी संगीता. संगीताच रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल मलाई चिकन टिक्का हांडी. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. या रेसिपीसाठी आपल्याला बोनलेस चिकन लागणार आहे. मी इथे 1 किलो ताजं बोनलेस चिकन स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता आपण चिकन मॅरिनेशन करून घेऊया. त्यासाठी सर्वप्रथम चिकनमध्ये दही, जिरा पावडर, धने पावडर, गरम मसाला, ब्लॅक पेपर पावडर आणि व्हाईट पेपर पावडर सर्व 1-1 चमचा, तसेच 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट, 3 ते 4 चमचे तूप आणि 2 चमचे फ्रेश क्रीम हे सर्व टाकून मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचे. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून पुन्हा मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे चिकन 30 मिनिटासाठी मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपण ग्रेव्हीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊयात. एक पॅनमध्ये थोडंसं तेल आणि 2-3 चमचे बटर टाकून गरम करून त्यामध्ये कांदा छान असं परतून घ्यायचा आहे. कांद्याला गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतर त्यामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या, 1 चमचा पांढरे तीळ, एक 10-12 काजूच्या पाकळ्या आणि 1 चमचा खसखस घालून सर्व साहित्य छान परतून घ्यायचे. आता मिश्रण छान भाजलेलं आहे, तर आपण ते थंड होण्यासाठी 10 मिनटं बाजूला ठेवूया. आता आपण मॅरिनेट केलेले चिकन ग्रिल करून घेऊया. त्यासाठी दुसऱ्या पॅनमध्ये बटर गरम करून मॅरिनेट केलेले चिकनचे तुकडे दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ग्रिल करून घेऊयात. अशा प्रकारे आपल्याला सर्व चिकन ग्रिल करून घ्यायचे आहे. सर्व चिकन ग्रिल करून झाल्यानंतर त्याच पॅनमध्ये सर्व चिकन टाकून घ्यायचं आहे. आता ग्रिल चिकनला स्मोकी फ्लेवर देण्यासाठी मधोमध एक छोटी वाटी ठेवूयात. त्यामध्ये गरम कोळसा ठेवून त्यावर 1 चमचा तूप घालून लगेच झाकण ठेवून 5 मिनटं बाजूला ठेवूया. स्मोकी फ्लेवरमुळे चिकनला आणखी जास्त टेस्ट येते. आता ग्रेव्हीसाठी तयार केलेलं मिश्रण बारीक वाटून घेऊयात. आता एका कढईमध्ये थोडंसं तेल आणि बटर गरम करून घेऊयात. त्यामध्ये 1-2 तमालपत्र आणि 2 दालचिनीचे तुकडे घालून काही सेकंद परतून घेऊयात, म्हणजे त्याचा छान सुगंध येईल. आता त्यात 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून कच्चा वास जाईपर्यंत परतून घेऊयात. त्यानंतर तयार केलेले वाटण घालून मध्यम आचेवरती 4-5 मिनटं छान परतून घेऊयात. आता यामध्ये आपण चिकनचं उरलेलं मॅरिनेशन घालून सर्व साहित्य एकजीव करून घेऊयात. आता आवश्यकतेनुसार पाणी घालून ग्रेव्ही 2-3 मिनटं छान शिजवून घेऊयात. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात. मीठ घालताना थोडंसं जपून घालायचं, कारण आपण चिकन मॅरिनेशन करताना मीठ टाकलेलं होतं. ग्रेव्ही 4-5 मिनटं छान शिजल्यानंतर त्यामध्ये ग्रिल केलेलं चिकन ग्रेव्हीमध्ये घालून हलक्या हाताने एकजीव करून घेऊयात आणि 5-10 मिनटं शिजवून घेऊयात. चिकन छान शिजल्यानंतर आता
त्यावरती किसलेलं चीज घालून घेऊयात. हे पूर्णपणे ऐच्छिक आहे, पण यामुळे ग्रेव्ही अधिक क्रीमी आणि स्वादिष्ट होते. शेवटी फ्रेश क्रीम घालून 1 मिनिट शिजवून घेऊयात. आता तयार झालेली मलाई चिकन टिक्का हांडी सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात. वरून थोडंसं फ्रेश क्रीम घालून सजवा आणि गरमागरम नान, रोटी किंवा जिरा राईससोबत सर्व करा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशा स्वादिष्ट रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.